डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत. चवदार तळ्याच्या पाण्याच्या घोटाने प्रत्येकात समतेचा संचार झाला. आता देशभर समता निर्माण होणार असा संदेश चवदारचे पाणी ओंजळीत येताना देऊ लागले. समता निर्मितीसाठी चवदारचे पाणी पेटेलसुद्धा आणि समतेला विरोध महानायकाच्या विचारातील समतेवर आधारित समाज निर्मिती होऊन सर्व वंचितांना समग्र न्याय मिळणार आणि सर्वजण सुखी होणार. त्या क्षणापर्यंत हे पाणी पेटतच राहील असे चवदार तळे व त्यातील पाणी क्रांती सेनानी लोकांना सांगू लागले. चवदार तळ्याच्या पाण्याने अस्पृश्यांचे जीवन उजळून निघाले. आम्हाला माणसासारखे वागण्याचा अधिकार आहे याची जाणीव सर्वांना झाली. आम्हाला इतर माणसासारखे समतेचा मानवी हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानायकाने दिला याचा अवर्णनीय आनंद झाला. प्रत्येकाच्या कानात डॉक्टर बाबासाहेबांचे भाषणातील इशारे मार्गदर्शनाचे क्रांतिकारी शब्द घुमू लागले. या घटनेने महान परिवर्तन केले. हजारो वर्षाची अस्पृश्यता चाल महाडमध्ये जाहीररित्या मोडली आणि सर्व अस्पृश्यांना नेमून दिलेली अस्पृश्यतेची खूण असलेली कामे गावकी महारकी करायची नाही, मेलेले गुरे ओढायची नाही आणि शिळ्या व उष्ट्या अन्नाची भीक आता मागायची नाही. स्वकष्टावर स्वेच्छेने उद्योगधंदा व्यवसाय पेशा करून अर्थार्जन करणारा स्वतः आणि माझे कुटुंब असे सर्वजण सन्मानासाठी झगडायचे. आता घरेदारे सजवायची, उत्तम कपडा पोशाख घालायचा, जुनी राहणी बदलायची, मुलामुलींना शिक्षण द्यायचे, तेही उच्च शिक्षण द्यायचे. शासन प्रशासनात उच्च पदावर मुले विराजमान होऊन शासन प्रशासन चालवतात ते पाहायचे. चूल व मूल ही नीती मोडून मुलगा मुलगी दोन्ही समान, दोन्ही घेतील हक्क समान असे अनेक निश्चय चवदार तळ्यावर झाले आणि या निश्चयाची अंमलबजावणी गावोगाव करणार असा संकल्प प्रत्येकाने केला. संकल्पपूर्ती करताना प्राणही गमवावे लागले. 5. महाडची धरित्री धन्य झाली. गाडीतळ महाड ही अस्पृश्यांची स्वतंत्र भूमी. चवदार तळ्यावर घडलेल्या क्रांतीने महाडची धरित्री आनंदी झाली. तिला वाटू लागले की केवढी मी भाग्यवान. जगाच्या मानवाधिकार इतिहासात मी भारतातील अस्पृश्यांना मोकळे करून त्यांना स्वातंत्र्य बहाल केले. महाडची धरित्री म्हणू लागली की मी फ्रान्समधील व्हर्सायपेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण मी आज हिंदू धर्मातील विषमतेला संपवले. आज महाड भूमीतून एक संदेश देशभर गेला. अस्पृश्यता संपणार, भारत समताधिष्ठित राष्ट्र होणार. महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक पावलाने महाडची धरित्री स्वतःला धन्य धन्य वाटून घेत होती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड भूमीतच मानवास अस्पृश्यतेच्या साखळदंडातून मुक्त केले. हा स्वातंत्र्य दिन महाड भूमीवर 19 मार्च 1927 रोजी उगवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 19 मार्च हा दिवस अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असत. त्यासाठी खास करून बाबासाहेब महाडला 19 मार्च रोजी येत असत. महाड येथील सी प्राणा मंडळाचे वीरेश्वर नाट्यगृह गाडीतळ या ठिकाणी भरलेल्या क्रांती परिषदेमुळे अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळाले. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.